नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. वीकेंड आला आणि ठरल्याप्रमाणे शनिवारी सकाळीच देव आणि ममता अलिबागसाठी निघाले. शिव हॉस्पिटलसाठीच थांबला होता मुंबईमध्ये, कारण कोणीतरी जबाबदार डॉक्टर तिथे असणं गरजेचं होतं. सिद्धार्थ हा ममताचा फ्रेंड जरी असला तरी देवसोबतही त्याची चांगली ओळख होती. त्याच्या वडिलांची ओपन हार्ट सर्जरी देवनंच केली होती, त्यामुळे त्यांची ओळख होती. खूप मानायचा तो देवला. 2 दिवसांची पिकनिक असल्यानं त्यानं सगळ्यांसाठी एक रिसॉर्ट बुक केलं होतं. जे कपल होते ते एकाच रूममध्ये ॲडजस्ट झाले. डॉक्टर साहेब, तुम्हाला दोघांना एक रूम हवी आहे की वेगवेगळी? सिद्धार्थ ममताकडे पाहून डोळे मिचकावत बोलला. सिद्धार्थ, ममताने डोळे मोठे करून त्याला शांत राहायचं खुणावलं. अरे त्यात काय एवढं लाजायचं? आज ना उद्या तुमचं लग्न होणारच आहे ना. व्हॉट डू मीन? देव न समजून बोलला. सिद्धार्थ, आम्हाला वेगवेगळी रूम हवी आहे. ममता मध्येच विषय बदलत बोलली. ओके, ॲज यू विश, सिद्धार्थ बोलला आणि त्यांना वेगवेगळ्या रूम्स दिल्या. ओके फ्रेंड्स, 1 तासामध्ये आपण इथेच भेटू. पाठीमागे सुंदर असा समुद्र किनारा आहे. फूड, राईड सगळ्या अरेंजमेंट्स करण्यात आल्यात. सिद्धार्थ असं म्हणतच होता की सगळ्यांनी एकच कल्ला केला आणि फ्रेश होण्यासाठी सगळे आपापल्या रूममध्ये निघून गेले. ममता, सिद्धार्थ काय बोलत होता? अरे काही नाही, तो काही मजाक करतो, तुला माहीत आहे ना. ममता विषय सावरत बोलली. आणि हा मजाक मला अजिबात आवडलेला नाही. त्याला क्लिअर कर की आपल्यात फक्त फ्रेंडशिप आहे, त्यापेक्षा जास्त काही नाही. तो रागाने बोलला आणि त्याच्या रूममध्ये निघून गेला. ममताच्या डोळ्यात पाणी आलं आणि तीही तिच्या रूममध्ये निघून गेली. सगळे समुद्र किनाऱ्यावरती धमाल मस्ती करत एन्जॉय करत होते. देव मात्र त्यांच्यात असूनही नसल्यासारखा होता. त्याला राहून राहून गाथाची आठवण येत होती. तिच्या गँगसोबत त्यानं आधी बरंच एन्जॉय केलं होतं, ते सगळे क्षण त्याला आठवत होते. देव, चल ना आपण राईड करू मस्त, ममता त्याच्याजवळ येत बोलली. माझा मूड नाहीये ममता, प्लीज. देव, चल ना, बघ ना सगळे किती एन्जॉय करतायत आणि तू एकटाच इथे बसलायस. खरंच माझा मूड नाहीये ममता, तू जा एन्जॉय कर. तुला सिद्धार्थच्या बोलण्याचा राग आलाय का? त्यासाठी मी तुझी माफी मागते. अरे तो मस्करीत बोलून गेला आणि आपल्याला पाहून कुणीही म्हणेल की आपण कपल आहोत, पण तसं नाही आहे हे तुला माहीत आहे ना, देव तिला बोलला. हो बाबा, मला सगळं माहीत आहे की आपण जस्ट फ्रेंड्स आहोत. मी हे त्यांनाही सांगेल, मग तर झालं. चल ना बघ, सगळे कसे एकमेकांचा हात पकडून त्या वाळूत चालतायत, मला पण चालायचे प्लीज, ती अगदी क्यूट फेस करून बोलली. आणि मग देवला तिचं मन मोडावंसं वाटलं नाही. तो तिच्यासोबत गेला. आफ्टर ऑल तो तिथे एन्जॉय करण्यासाठीच तर आला होता. संध्याकाळ झाली होती. इकडे राजन आणि गाथा मुंबईच्या बाहेर अलिबाग रोडवरती उभे होते. रोडच्या बाजूला त्यांची गाडी उभी होती आणि त्यात एक माणूस म्हणजेच मेकॅनिक गाडीमध्ये काहीतरी करत होता. राजन, अजून किती वेळ लागेल? गाथा वैतागत बोलली. दादा, अजून किती वेळ लागेल? राजन मेकॅनिकला बोलला. साहेब, गाडी गॅरेजला न्यावी लागेल. मडगार फुटलाय आणि ब्रेक पण लूज झालेत, मेकॅनिक बोलला. कुठून दुर्बुद्धी सुचली आणि तुझ्यासोबत इथे आले? मला आता आत्ताच्या आत्ता घरी जायचंय, गाथा हातपाय आपटत बोलली. गाडी ठीक व्हायला 2 दिवस तरी लागतील मॅडम, मेकॅनिक बोलला आणि राजनने भीतीनं एक औंढा गिळला. गाथा, मी काय म्हणतो, आपण टॅक्सीनं जाऊयात का? राजन बोलला. इथून कुठलीच टॅक्सी आता मुंबईला जाणार नाही साहेब. का? राजन बोलला. अहो, परवा होळी आहे, कुणीही सणाचं भाडं घेऊन जात नाही. का? गाथानं विचारलं. मॅडम, रोडने ट्रॅफिक फार असतं, त्यामुळे कुणी गाड्या बाहेर काढत नाही. तुम्हाला एसटीने जावं लागेल, नाही तर लिफ्ट घेऊन, मेकॅनिक बोलला आणि गाथा अजूनच चिडली. म्हटलं होतं ना मी येणार नाही, का आणलं सुगच मला इथे? गाथा राजनची कॉलर पकडत बोलली. अगं माझी आई, तुझ्याच कामासाठी आलो होतो आपण इथे. ती प्रॉपर्टी तुझ्या नावावर होती, त्यामुळे तू सोबत असणं गरजेचं होतं, राजन घाबरत बोलला. मी म्हटलं होतं ना तू माझी सही कर म्हणून. अगं माझी आई, तसं नसतं ग. फ्रॉडच्या केसमध्ये मी आतमध्ये गेलो असतो, जेल झाली असती, म्हणून मला कोणी बायको पण दिली नसती. तो अगदी गरीब फेस करून बोलला आणि गाथाला हसूच आलं. अलिबागमध्ये गाथाच्या बाबांनी काही जमीन विकत घेतली होती,
त्या संदर्भात दोघेही सकाळीच तिथे आले होते. काम पूर्ण होता होता त्यांना संध्याकाळ झाली. काम झाल्या झाल्या ते निघाले, परंतु ऐनवेळी गाडी खराब झाली आणि मागच्या तासाभरापासून दोघेही रोडवरती उभे होते. आता काय करायचं, ती ओठ बाहेर काढून बोलली. एसटीने जाऊयात, राजांना विचारलं. नको, मी कधीच नाही बसले त्यात. त्यापेक्षा लिफ्ट घेऊ, गाथा बोलली. यावेळी लिफ्ट सेफ्टी नाही गाथा, हा एरिया आपल्या ओळखीचा नाही, राजन बोलला. मग काय करायचं, गाथा चिडत बोलली. साहेब, आजचा दिवस इथेच थांबा, उद्या सकाळी दुसऱ्या गाडीनं जा. तुम्हाला घ्यायला मुंबईवरनं कोणीतरी बोलवा, मेकॅनिक बोलला. आयडिया चांगली आहे, काय म्हणतेस, राजन गाथाकडे पाहत बोलला. दुसरा कुठला पर्याय आहे का, गाथानं विचारलं. तर राजनने नाही मध्ये मान डोलावली. ठीक आहे, थांबू, जिजूंना फोन करून दुसरी गाडी मागव, गाथा बोलली. ओके मॅडम, तू आत बस, मी आपल्यासाठी राहण्याची व्यवस्था करतो, राजन बोलला. मग गाथा आत जाऊन बसली. राजनने मोबाईलवरून एका रिसॉर्टमध्ये त्यांच्यासाठी 2 रूम बुक केल्या आणि रिक्वेस्ट करून त्यांना घ्यायला गाडी मागवली. अर्ध्या तासानं त्यांच्या लोकेशनवर गाडी आली आणि दोघेही रूम बुक केलेल्या रिसॉर्टवरती आले. इकडे रात्रीचे 10 वाजले होते. सिद्धार्थचा बर्थडे असल्यानं सगळे रिसॉर्टच्या पार्टी हॉलमध्ये नाचत गात मद्यपान करत एन्जॉय करत होते. देवनंही थोडं ड्रिंक केलं होतं. त्याला मध्येच विचित्र कसं तरी वेगळंच फील होत होतं. मोकळ्या हवेमध्ये बरं वाटेल म्हणून तो पार्टी हॉलच्या बाहेर आला आणि समोरून येणारी गाथा त्याला दिसली. तिला पाहून त्याच्या चेहऱ्यावर लगेचच गोड हसू आलं. ती मोबाईल फोनमध्ये पाहत पुढे चालत येत होती आणि ती देवला धडकली. तिच्या हातातील मोबाईल खाली पडला. औच, दिसत नाही का, ती फोनकडे पाहत चिडत बोलली आणि डोकं चोळत पुन्हा वर पाहिलं आणि शॉक झाली. समोर देव उभा होता. गोड हसत प्रेमाने तिच्याकडे पाहत होता. त्यानं तिला गच्च मिठी मारली. तिला काहीच समजलं नाही. ती शॉक होऊन तशीच स्तब्ध उभी होती. आय मिस यू, तो तिच्या मानेत चेहरा खुपसत बोलला. त्यानं तिचा चेहरा हाताच्या उंजळीत घेतला. हे सगळं सत्य आहे की स्वप्न हे तिलाच कळत नव्हतं. आय एम सॉरी, मी तुझ्याशी खूप वाईट वागलो, प्लीज मला माफ कर, तो तिच्या डोळ्यात पाहत बोलला आणि तो नशेत आहे हे तिला जाणवलं. त्याच्या तोंडून ड्रिंकचा वास येत होता. तर मग मित्रांनो, आता पुढे काय घडेल पाहूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग, ही लव्ह स्टोरी कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.